आटी चिंबोरी बघा कसली. कांदा शिजला ना अश्विन. हिला डीमार्टला जायचंय म्हणून भरपूर घाई करतोय. आवरी आलू बोलतोय ही. आणि भांडणं करताना सुक्या सोड्यांची रेसिपी दाखवतोय आपण. तुम्ही पण अशीच तुमच्या घरी बघून करू शकता. चिंबोरी चिंबोरी चिंबोरी. किती चिंबोरीची ऑर्डर आहे? 10 चिंबोरींची ऑर्डर आहे. आणि बघा कशी चिंबोरी. ही लेस स्पायसी आहेत. लेस स्पायसी झाली ना. हा नुसती तिखट तिखट दिसतात. पण ही बघा अश्विनी आलेली आहे. बऱ्याच लग्नाच्या ऑर्डर मध्ये फुल बिझी आहे ती. कधी कधी टाइम भेटल्यावर का गरिबांकडे येत असते. ही बघा आज 10 चिंबोरीची ऑर्डर बनवण्यासाठी खास आली. हे काय सुक सोड. तर बरीच जण आपल्याला विचारतात प्रणित सुके सोड्यांची रेसिपी अजून दाखवलीच नाही तुम्ही. तर आज तुम्हाला मी सुक्या सोड्यांची रेसिपी दाखवते. दाखवशील ना? आहे ना टाइम आपल्याकडे? हा तर आज आपण सुके सोडे पण दाखवूया क्लाउड किचनच्या ऑर्डर मध्ये. कोणाला तुम्ही सुके सोडे आणताय तर तुम्हाला मिठातले देतात. पण आपले एकदम बेस्ट क्वालिटीचे आहेत. त्यांना वासू पक्काच येते नाही मिठांचं असतं त्यांना. पण याचा वास येतोय अजिबात नाही. बघा एकदम छान क्वालिटीचे सुके सोडे आणलेत. नक्की ऑर्डर करा. आता त्याची रेसिपी पण दाखवतो तुम्हाला. बघा चिरोण्याची ऑर्डर गेलेली आहे आणि चिंबोरी पण स्वच्छ करून झालेले आहेत. आणि आता हे काय नंगलींचं पाणी नाही. नंगलीचं पाणी टाकते बघा चिंबोऱ्याच्या रस्सामध्ये. त्याच्यानेच एकदम भारी चव येते. जाम मेहनती माणूस अश्विनी. बघा नंगल्या बिंगल्या तोडून पाणी केलंय. अश्विनी 10 चिंबोरी करत होती. पण ती 8 चिंबोरी आहेत. पण आटीच्या हा सॉरी पण आटी चिंबोरी बघा कसली. एकदम भारी. सर्व चिंबोरी भरलेली दिसतात तुम्हाला. ओ माय गॉड. मजा येईल ना आज. 8 चिंबोरीची ऑर्डर दिली आपल्या मित्राने आपल्याला. ही बघा सर्व चिंबोरी. कुणालाच खाली चिंबोरा रिकामा चिंबोरा भेटणार नाही. सर्व ऑर्डर झाल्यात आणि आता आपण सर्व पार्सल पण देऊन आलोय. आणि सुरुवातीला आपण जे सांगितलं होतं तुम्हाला सोड्यांची रेसिपी दाखवणार आपण सुक्के सोड्यांची. त्याचीच तयारी नाही. हे बघा मातीचा भांडा घेतलाय आणि सुक्के सोडे घेतले. क्वालिटी तर तुम्हाला दाखवलीच. तर मागवायची इच्छा असेल तर तुम्ही मागवू शकता. भरपूर सारे आपण घेऊन आलोय तुमच्यासाठी खास. ओरिजिनल आणि ताज्या क्वालिटीचे सुके सोडे. आता रेसिपी पण बघूया आपण. साहित्यामध्ये तुम्हाला इकडे कांदा आणि टमाटर दिसतंय. आणि काय पेस्ट आहे काय? कसली पेस्ट आहे ही? अद्रक लसूण पेस्ट आणि मिरची त्याच्यामध्ये. तर सुरुवातीला आपल्याला कांदा शिजवायचा आहे. अद्रक टोमॅटो पण असते. कारण हे लाल कलर का आहे. अदर रेसिपी खाते ती. माझी बायको स्पेशलिस्ट आहे. ती नुसतं हे मिक्सचर बघून पण समजते बघा. येऊ टाकायचा आहे बटाटा. शेंगा असतील तर शेंगा पण टाकू शकता. वांगा पण टाकू शकता. ड्रमस्टिक असतील तर तुम्ही ड्रमस्टिक पण टाकू शकता. ड्रमस्टिक टाका. वांगी टाका. शेंगामध्ये पण तुम्ही बनवू शकता सुक्के सोड्याची रेसिपी. तर थोड्याच टायमाने आलोय. कांदा शिजला ना अश्विन? हिला डीमार्टला जायचंय म्हणून भरपूर घाई करतोय. पण तुम्ही कांदा शिजवून घ्या. काही शिजलाय कांदा. हे बघा कालाव नाही भरला कांदा. हे बघा कांदा शिजल्यावरती आपल्याला टमाटरची जी पेस्ट बनवली होती अद्रक लसूणची ती टाकायची आहे बघा. आणि काय अजून टाकतोस? आणि हळदी पण आपण स्वतः वाईवरनं घेऊन आलोय. तुमच्या इथे लग्न कार्य असेल तरी पण तुम्ही ही हळद मागवू शकता नवऱ्याला नवरीला लावायला. ही बघा कसली हळद. आणि नंतर गरम मसाला नाही हो, चिकन मसाला. तेच बोलो आपला गरम मसाला आहे आणि काय चिकन मसाला टाकते. हो बघा. आणि आता आपला आणि शेवटी अश्विनीने आणि ओमाने बनवलेला
आगरी कोळी किचन, अस्सल आगरी कोळी किचन मसाला. ज्याने तुमच्या कालवणाला कलर पण येते आणि चव पण येते बघा. बिना आईसचा सरबत पाहिजे का कोणाला? आणि उमा काय बनवते तर मॅप्रोचा सरबत झणझणीत झालाय. आणि आता टाकूया थोडासा सुका खोबरा. हा, आणि आता टाकूया थोडासा सुका खोबरा. आवरी हल्लू बोलते ही, तर मला परत रिपीट करायला लागते. आणि भांडणं करताना हे घे 4 घरं बाजूला येतात, 4 घरांची लोक बाजूला येतात बघायला. मी कोणला बोलते समजलं ना? हा, शिजला. नाही, यो पूर्णपणे लाल होईसरी शिजवून घ्या. यो पूर्णपणे लाल होतपर्यंत शिजवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे बघा. तर सुक्या सोड्यांची रेसिपी दाखवतोय आपण. तर तुम्ही पण अशीच तुमच्या घरी बघून करू शकता. जबरदस्त सोडे घेऊन आलोय तुमच्यासाठी. हे बघा, एकदम भारी वाटते ना, टेम्पटिंग. या कोल्ड ड्रिंक प्यायला. बरं आहे टेस्ट. वा, ताज झाला, शिजला. शिजवा. सर्व काही झाल्यावरती आता आपल्याला सुके सोडे जे पाण्यात भिजून ठेवलं, मग यानं स्वच्छ बिच्छ काय नाही करायचं, मग ऐसच पाण्यात टाकायचं. स्वच्छ करूनच सुकवले जातात, म्हणून त्यांना असे पाण्यात घालून फक्त धुवायचे धुवायचं. आणि मग आमटामध्ये टाकायचे. तर फायनली रेडी झालेली आहे सुके सोड्यांची रेसिपी. तर कशी वाटली पद्धत नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कशी बनवताय सुके सोड्यांची रेसिपी तेही कमेंट करा. आता आपण हा सुगंध एकदम भारी येतोय आणि आपल्या मसाल्यांचा कलर बघा कसा आलाय, खूप छान. आता आपण टेस्ट पण करून बघूया कसा लागतोय सुका सोडा रस्सा. लय लय भारी. झणझणीत एकदम झालाय आणि खायची मजा काहीतरी अलगच आहे. त्यातला कोळंबीचा सोडा पण आपण खाऊन बघूया. हा बघा किती मोठा सोडा मिळतोय तो. सुके वाकडीचा आंबाट खाल्लाय, बोमलाचा खाल्लाय, पण आज भरपूर दिवसांनी कोळंबीचा आंबाट खाल्लाय. सुपर्ब, लय भारी. चव अप्रतिम आहे आणि सोडे पण एकदम क्वालिटीचे आहेत. आवडतील तुम्हाला, नक्की ट्राय करा.